सर्वांना जय भीम, जय शिवराय। माझ्या दिनेश मगरे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। वाड्याचं काम चालू आहे आज आमच्यावाल्या। ते पाहू शकता तुम्ही तिकडं नवीन घराचं काम चालू आहे। कारण इथं जो आमचा वाडा आहे ना जुना, तर तो पूर्ण पडला आहे। तर चला मी तुम्हाला पहिले आमचा जुना वाडा दाखवतो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर चला मी तुम्हाला वाडा दाखवतो आमचा जुना। तर यो आमचा जुना वाडा आहे, हे पाहू शकता तुम्ही, पुरा पडला आहे। गाऱ्या मातीमध्ये बांधला होता। आता झाले याला कमस कम 17-18 वर्ष झाले। माझ्या आई वडिलांना गाऱ्या मातीमध्ये बांधला होता, तो पुरा पडला आहे। तो तुम्हाला मधातून बी दाखवतो त्याचे काय हाल झाले। आणि हे बैलाला पार्टिशन मारलं होतं आम्ही नाही। तर हे पाहू शकता तुम्ही, भिंतीला पुरे नळे पडलेत। कारण एक बैल मेला होता आमचावाला इथं कोठ्यामध्ये साप चावून। मी तुम्हाला बैल दाखवतो। तर हे पाहू शकता तुम्ही, हा ढवळा बैल आहे ना, याच्या जोडीचा बैल साप चावून मेला होता या वाड्यामध्ये। तर आम्ही याला आणलं होतं, हा आणला होता मग त्याच्या जोडीला, कारण तो साप चावून मेला होता। तर तुम्हाला घरात मधातून जाऊन दाखवतो मी आमच्या वाड्याचे काय हाल झाले। तर चला आपण वाड्यामध्ये जाऊ। आणि या वाड्यामध्ये एवढे नळे निळे पडलेत ना, तर इथं वाड्यामध्ये यायला सुद्धा जीव घाबरतो आमच्यावाला। तर हे पाहू शकता तुम्ही, या असे भीती पूर्ण पडले आहेत। गाऱ्या मातीमध्ये बांधलं होतं माझ्या आईवडिलांना। हे पाहू शकता तुम्ही, इकडून पण ते कसं तरी वाचलं, नाही तर या बरसातीमध्ये पूर्ण पडलं असतं। आणि पूर्ण सामान वगैरे आमच्यावाले इथंच आहे, खत गीत भरून ठेवलेलं आहे आम्ही रब्बीचं मक्काचं। तर इथं एवढे अडचण आहे ना, पूर्ण नळे पडले तर एकदम जीव घाबरतो इथं रूममध्ये यायला। या त्याच्यासाठी आम्ही ना तिकडं नवीन बनवून लावलं आहे। तर चला मी तुम्हाला आता आमचं नवीन घराचं बांधकाम दाखवतो। तर चला। आणि रब्बीचे मक्का पण चांगले आले आपल्यावाले, हे पाहू शकता तुम्ही, 10-12 थैली मक्का पेरेल आपण। तर मक्का पण मस्त लिंगाली आता रब्बीची, हे पाहू शकता तुम्ही, दिसत असेल तुम्हाला। आणि एक थैलीचं वावर पण बाकी होतं परत, तर ते आपली मक्का पडलेली होती त्याच्यामुळं ते थोडं सोडलं होतं। तर आता मक्का गिक्का पण काढली आपण, विकली पण। तर ट्रॅक्टरवाला आला होता, तर सऱ्या पाडून घेतल्या आहे। तर त्याच्यामध्ये आपण आता, माझे वडील बोलताय चणा टाकायचं, माझी आई बोलती ज्वारी टाकू, ज्वारी होऊन जाईन आपल्याला खायला। आता पाहू, कारण सध्या तर आमच्या घराचं काम चालू आहे। आता सध्या तर काही पेरणं होणार नाही, उद्या परवा पाहू। हे पाहू शकता तुम्ही, हे वावर पडेल होतं, तर याच्यामध्ये सऱ्या पाडल्या आत्ताच ट्रॅक्टरवाल्यानं। तर चला आता मी पण जवळ आलो आहे, आपलं नवीन घराचं काम चालू आहे, तुम्हाला ते पण दाखवतो मी। तर हे पाहू शकता तुम्ही, आपल्या घराचं काम चालू आहे वावरामध्ये। हे पाहू शकता तुम्ही, गोल्या काय भुसा निवराला काय माहिती नाही। इकडे एक मिस्त्री आमच्यावाले, हे सगळ्यात जुने मिस्त्री आहे। तर हे पहा, हे चालू आहे आमचं मिस्त्रीचं काम। आणि इकडे एक भिंत उचलली आहे, आणि इकडे एक भिंत उचलली दाखवतो मी तुम्हाला। इकडे एक भिंत उचलली पाहू शकता तुम्ही। आणि मिस्त्रींना चाय पण बनवली होती, चाय बनवली पाहू शकता तुम्ही। नवीन घरामध्ये आज चायच बनली डायरेक्टली, हे पाहू शकता तुम्ही। आणि माझ्या आईला कोणाचा फोन आला काय माहिती नाही। आणि या इटा पडलेल्या आहे आता, हे पाहू शकता तुम्ही। हे माझे वडील पण बसले इथं शिमट्याच्या गोण्यावरती, आमचा गोल्या पण आहे, म्हणजे सगळे घरचेच आहे आमच्या मिस्त्रीच्या हाताखाली इटा माल द्यायला। आणि पाहू शकता तुम्ही, भिंतीची कशी एकदम मस्त फिनिशिंग दिलेली आहे मिस्त्रीनं, एक लाईन दोरीमध्ये आहे। आणि आता तिकडून पण बांधणं चालू आहे, पाहू शकता तुम्ही। आणि घर लय मोठं आहे आपल्यावालं आहे वावरामध्ये, कमस कम 30 बाय 20चं घर आहे। म्हणजे डायरेक्ट एक मोठाच हॉल काढणं लावला आहे इथं डायरेक्ट। म्हणजे आपलं सगळं सामान वगैरे, खत बिजवाई, जे बी पूर्ण सामान गिमान आहे ते सगळं आपलं इथं बसन। आणि मी तुम्हाला दाखवतो, पाठीमागे इथं बैलासाठी आपल्याला पण परत एक कोठा काढायचा आहे। म्हणजे इथं 2-2 फुटाचं दगडाचा पहिया बांधून, आणि मग नंतर दगडाचं पार्टिशन मारून
एकदम पॅक करणं इथं. आणि इथं पण एक दरवाजासाठी जागा सोडली आहे, पाहू शकता तुम्ही. इथं एक दरवाजासाठी जागा सोडलेली आहे, म्हणजे डायरेक्ट घरातून निघालं की डायरेक्ट कोठ्यामध्ये बैलाला चारा पाणी करायसाठी. आणि समोर एक दरवाजा ठेवला आहे, म्हणजे तसं फिरून यावं लागेल आपल्याला असं इकडं. तर पाण्या पावसाचं त्याच्यामुळं डायरेक्ट इथून घुसलं ना तर डायरेक्ट समजा बैलाच्या कोठ्यामध्ये. आणि हा रस्ताच आहे आपल्या वावरामध्ये ये जा, पांदीचाच रस्ता आहे हा असा. म्हणजे आता येणं जाणं सगळे लोक इकडूनच रस्ता करतात, चालू येतं. तर ट्रॅक्टर काही सामान वगैरे जरी आणलं आपण तर डायरेक्ट ट्रॅक्टर असं उभं केलं ना तर डायरेक्ट इथून काही पण आपलं सामान उतरून लगे डायरेक्ट घरामध्ये येतं. तर आमचं घर फायनल झाल्यावर पण मी तुम्हाला एक मस्त व्हिडिओ बनवून दाखवीन. आणि तुम्हाला आमच्या घराचं काम कसं वाटलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला बाय सर्वांना.